नमस्कार. आता पाऊस गायब होणार, पण ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी ऑगस्टच्या शेवटच्या आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे, पण 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना शेतीची कामे उरकून घ्यावे असा सल्ला देण्यात आला आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या काळात शेतीची कामे उरकून घ्यायला हवीत, कारण की 31 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर हा वाढणार आहे. 1 सप्टेंबरपासून ते 6 सप्टेंबरपर्यंत राज्यातील वेगळ्या भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस झाला होता. आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, जळगाव, जामोद, लातूर, जळगाव, बुलढाणा, धाराशिव, धुळे, वैजापूर, कन्नड, नाशिक, संभाजीनगर, मालेगाव, सटाणा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.